दिनांक 7 ऑगस्ट 2012 परभणी. जवळजवळ भक्ती या विषयावरती 88 तास संपलेले आहेत. त्याच्या पुढे आपण पाहत आहोत. आपण पाहिलं की कबीरदासजींचा दोहा आपण पाहिला. कबीरा सुता क्या करे, जागो जपो मुरारी, एक दीना है एक सोवना, लंबे पाव पसारी. एके दिवशी लंबे पाव पसारी, अगदी पाय ताणून झोपायचंय शेवटी. मग ते आपल्याला नेतात स्मशान घाटावर. म्हणून जन्मभर झोपू नका, जागे रहा, जप करा, असं कबीरांचं म्हणणं आहे. भक्तीमध्ये विषय असा चालला होता की भक्तीमध्ये करत असताना व्यवहारामध्ये माणसामधील विकार उफाळून येतात. काही वेळेस आपलं रक्तरंग तसं असतं, तामसी असू शकतं, राजसी असू शकतं, तामसी राजसी युक्त असू शकतं. म्हणून क्रोध येऊ शकतो, लोभ येऊ शकतो, आसक्ती येऊ शकते, ईर्ष्या द्वेष हाही भाग येऊ शकतो. नंबर 2, कारण दुर्गुण आणि सद्गुण बरोबर घेऊन आलेलो आहोत. सद्गुण जर वर असतील तर दुर्गुण दबलेले असतात. ज्यावेळेस उजेड आपण लावतो त्यावेळेस अंधार हा त्याच्या पोटातच असतो. उजेडाची गरज त्यावेळेस पडते की ज्यावेळेस अंधारच असतो. अंधाराशिवाय उजेडाचं महत्त्व नाही. अंधार असतोच. प्रेमाचं महत्त्व केव्हा की ज्यावेळेस क्रोध समोर आहे, ईर्ष्या समोर आहे, द्वेष समोर आहे, त्यावेळेस क्रोध आवश्यक आहे. कारण प्रेमाचं महत्त्व कसं वाढेल. सद्गुण त्याच वेळेस सद्गुण होतात की ज्या वेळेस दुर्गुण आपल्याजवळ असतात. लक्षात घ्या, काही वेळेस रक्तरंगाप्रमाणे भावस्थिती विकारांची तयार होते, भाव विकारांचे तयार होतात, विकारी भाव तयार होतात. त्यामुळे विकारी वर्तन होतं, बिहेवियर होतं माणसाचं, तसं वागणं होतं, तसे कर्मफळं मिळतात. आता प्रश्न आहे, काही वेळेस बाह्य भागही आपल्याला राग आणतो. एन्व्हायरमेंट, वातावरणामुळे देखील होऊ शकतं. समाजामुळे राग येऊ शकतो. कुटुंब व्यवस्थेमध्ये राग येऊ शकतो. हे बाह्य भाग. असं काही आसमानी सुलतानी संकट कोसळलं की माणसाला राग येतोच. अनेक प्रकार आहेत. पण जर राग आला, जर विकार असतील, राग म्हणजे एक प्रकारे अंधार. समजायचं उजेड तिथे नाही, सांगण्याची गरज नाही. क्रोध आला, समजायचं त्यावेळेस प्रभू प्रेम नाही, दया क्षमा शांती हे गुण नाहीत तिथे. ईर्ष्या असेल, द्वेष असेल, सगळं हे असंच आहे. आता प्रश्न आहे, समजा आलं तर काय होतं. सायंटिफिक याच्यामध्ये असं आहे, सायकोलॉजी असं म्हणते, राग आल्यानंतर रक्तामध्ये खवळ निर्माण होते. ग्लँड्समध्ये विष पसरले जातं. ज्या ग्लँड्समधून अमृतधारा वर्षाव करायची असते
समजा डेपोमाइन, पिच्युटरी ग्लँड्समधून डेपोमाइन नावाचा रसस्त्राव होणार असेल तर प्रेम निर्माण होतं. पिच्युटरी ग्लँड्स या ठिकाणी या डोक्यात, त्या पिच्युटरी ग्लँड्समधून डेपोमाइन जर आलं तर आनंद निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं. आणि त्या पिच्युटरी एकदा राग आला तर तीच पिच्युटरी ग्लँड्स विष निर्माण करते, विषारी स्त्राव निर्माण करते. भाव तसे स्त्राव, लक्षात घ्या, आणि स्त्राव तसे भाव. आतमध्ये घुसून तुम्ही राग जर आला, रक्तामध्ये खवळ निर्माण होते, नाड्या संकुचित होतात, अंकुचन पावतात, हृदयावर ते परिणाम होतो, पाचन शक्तीवर परिणाम होतो, इंद्रियांच्या क्रियाशीलतेवर परिणाम होतो, ब्रेनच्या सेन्सॉरी नर्व्सवर परिणाम होतो, मोटर नर्व्सवर परिणाम होतो, आणि आदेशही त्याच ढंगाचे जातात. नसा नाड्या कडक होतात ज्यांना सारखे राग येतात, आणि सगळ्या ग्लँड्समधून रसस्त्राव हा विषारी सुरू होतो की ज्यामुळे सगळं दूषित आणि दुष्ट होऊन जातं. दूषित रक्त झालं की मनामध्ये दुष्टपणा निर्माण होतो, आणि दुष्टपणा झाला की सत्कर्म नाही दुष्कर्म निर्माण होतं, आणि तसंच माणूस वागू लागतो. दुसरी गोष्ट ही झाली, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, बीपी वाढतो, का सगळ्या नस नाड्या आवळण्यात येतात, प्राणवायूचा कोठा समाप्त होतो विकारांमध्ये, आणि त्यामुळे काय होतं, बीपी वाढतो, डायबिटीस, इन्सुलिन निर्माण होत नाही, डायबिटीस निर्माण होतो, म्हणजे अनेक गोष्टी होतात. मेंटल टेन्शन होतं, आणि मेंटल टेन्शन आणि विकार एकदा सुरू झाले की विचारांचे देखील फार मोठा एक प्रकार सुरू होतो, असा विचारांचा जो विकारी विचार, दुष्ट विचार, निगेटिव्ह विचार, नकारार्थी विचार असे सगळे सुरू होतात, नकारार्थी भाव सुरू होतात, आणि कॉस्मिक रेज, पृथ्वीमधली मॅग्नेटिक वेव्ज ही खराब होते. कॉस्मिक ब्रह्मांडीय किरण जी भगवंताची, ती देखील ॲक्सेप्ट होत नाहीत, सगळं खराब होऊन जातं. ऑरा देखील बिघडतो, सगळं भाव किरण सगळे खराब होतात. मन शरीर, बुद्धी शरीर हेही खराब होऊन जातं. एक काजळी कालिमा होते, प्रगट होते. देव कसा राहील सांगा? अंधारामध्ये उजेड राहत नाही तसा विकारी भावामध्ये देव नाही, भाव तसा देव, भाव तसा देव. जसं पेराल तसं उगवेल. आणि आम्ही असं पेरतो. कालच तो विषय झाला की इमर्सन म्हणाला होता की कायदे बदलावं भगवंतानी स्वतःचे, अशा प्रार्थना आहेत जगामध्ये. दोनच गोष्टीच्या प्रार्थना चालतात. सगळ्या महाराजांकडे चक्रा दोन गोष्टीसाठीच लोक मारतात, आणि मागणी देखील ईश्वराला दोन गोष्टीची, आणि कुठल्याही संतांपुढे जाऊन दोनच गोष्टीची मागणी असते. एक तर भगवंतानी कायदे बदलावेत, काय आमच्या नशिबात खराब असेल ते सगळं खोडून काढावं आणि तो कायदा बदलून आम्हाला निर्णय द्यावा, एक. आणि नंबर दोन, त्याला आपण नौकर समजतो की आपण मागणीचा पूर्तता करणारा देव हा एक टार्गेट आहे असं आपण त्याला समजतो, आणि याला श्रद्धा म्हणतो आपण. त्यांनी दिलं देवाला मानायचं, नाही दिलं नाही मानायचं. सगळीकडे हा भाव असतो. बाकी तर काल झालंय आपलं बरंचसं वर्णन. प्रश्न आहे, हे विकार जर तुम्ही तसे ठेवले काय होतं? होतं असं की जसे भाव विकारी भाव असतील, क्रोधी भाव असेल,
तर तुमचं सगळं ऑरा, आभामंडल, भावमंडल, भावशरीर, ब्रह्मशरीर, आत्मशरीर, मनशरीर, बुद्धी शरीर हे सगळं काजळीयुक्त होतं. तसंच होतं. बरं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन सारखं मनामध्ये जर क्रोध असेल, सारखा बुद्धीमध्ये जर क्रोध असेल, काय होतं? बुद्धीमध्ये सारखा जर क्रोध असेल, मनामध्ये जर क्रोध असेल, तर तुम्ही क्रोधी व्हाल. सद्गुण संपले, दुर्गुण वर आले. भगवान कुठला आला तिथे? भगवंत असेल तर निघून जातो. तुम्ही म्हणाल मी शांत झालो की त्याने यावं, येत नाही तो लवकर. म्हणून भगवान येत नाही लवकर. तो का वेडा आहे का की एकदा निघून गेल्यानंतर फार लवकर येईल तुमच्यामध्ये? नाही, जरा थोडंसं एक 3 दिवस रागावतो बरं का, चौथ्या दिवशी ये रे विठ्ठला, येत नाही तो. बिलकुल नाही. तुम्ही बोलावलं की यायला, आपण त्याला काय डॉग समजलोत का? डॉग यू 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 केलं की येतो, जाय म्हणलं की जातो. आहे कोण तो? म्हणून भक्तीमध्ये जिथे क्रोध येतो तिथे क्रोध दाखवू नका, हसा, हसत राहा. दुःख झालं, हसा. भगवंता तुझी कृपा आहे, कालच म्हणलं. दुःखात, संकटात, सगळ्या गोष्टीत कृपा समजा त्याची. कारण त्याची कृपा आहे की आपण त्याला विसरू नये. कारण त्याच्यामध्येही तो श्यामसुंदर आहे. द्वेष केला त्याचं चिंतन होईल. तुम्ही समजा क्रोध आला, क्रोध येत नाही, क्रोध कोणावर तरी येतो. एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीवर येईल. नवरा बायकोवर रागवेल, बायको नवऱ्यावर रागवेल, पोरावर रागवेल, एकावर कोणावर, मित्रावर रागतील, पार्टनरवर रागवाल, नौकरावर तुम्ही रागवाल. म्हणजे कोणावर तरी तुम्ही रागावता. मग चिंतन ज्याच्यावर ते तुम्ही, जितका वेळ क्रोध असतो, क्रोधाची मात्रा जितक्या वेळ जास्त असते तितक्या वेळ चिंतन त्या माणसाचं झालं. लक्षात घ्या, भगवंताचं चिंतनच नाही. आणि तसं जर चिंतन असेल, तुमचं चरित्रही तसंच घडलं जातं. क्रोध आला तर भगवंतावर येऊ द्या हो. कंसाला क्रोध आला पण भगवंतमय झाला. लक्षात घ्या, तुम्ही ज्या माणसावर क्रोध करता तर तुमच्याही पेक्षा जास्त विकारी जर असेल तर तुम्ही अजून खराब होता. भगवंत म्हणजे गंगा, भगवंत म्हणजे सागर, त्याच्यामध्ये क्रोध येऊ द्या, तुमचा क्रोध प्रेमात परिवर्तित होऊन तुम्हाला मुक्ती मिळेल. समोरचा टार्गेट कोण? तुकाराम महाराज क्रोधाने अभंग लिहितात. अरे कोण तुला विचारील? आम्ही आहोत म्हणून बरं आहे. तुला कोण विचारील सांग? एकटं राहावं लागेल, एकटं, आणि तुझा महिमा वाढवला तो आम्ही. अरे काय आम्हाला दिलंस तू, आणि अजून तू येत नाहीस. भगवंतावर क्रोध करा, प्रेमाच्या माणसावरती क्रोध करा. प्रेमाचा माणूस नाही, प्रेमाचा तो सागर, त्याच्यावर क्रोध करा. तुमचा क्रोध तिथे गेला की प्रेममय होईल. लक्षात घ्या, त्याचं चिंतन होईल, आपल्यामधला श्याम निघून जाईल. भगवंत सारखा दिसावा. कारण क्रोध का दर्शन देत नाही? अरे काही काही कवीनी तर काव्य केलंय, मीरा काहीतरी काकी लागे. सूरदास काय तुझा चुलता होता, मीरा काय तुझी चुलती होती का? त्याला प्रगट झालास. पण आमच्यावर होत नाही. रागवा ना प्रभूवर, प्रेमाचा राग. अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, जनाबाई म्हणते, रागात बोलते. राग कोणता आहे? प्रेमाचा आहे. तू हवायस त्याचा, प्रभू तू पाहिजे म्हणून रागावलेले आहेत.
मला वस्तू पाहिजे, टी व्ही पाहिजे म्हणून नाही रागावल्या, साडी पाहिजे म्हणून नाही रागावल्या. लक्षात घ्या, तू हवा आहेस. तो रागही प्रेम आहे, तो क्रोधही प्रेम आहे भगवंतावर. भगवंतमय होणे काही तुम्ही करा. पण गोपिका काल सांगितलं कामी होत्या. त्यांनी सांगितलं राजा परीक्षितांनी शुकाचार्यांना, त्या गेल्या कशा? आणि भगवान जर एवढे वेदांचे निर्माते, सगळं विश्व निर्माते असतील, त्यांनी कोणती लाईन घेतली? म्हणून काल सांगितलं ना, देव कसे वागतात, देव अवतार, आणि सत्पुरुष कसे वागतात त्यांचं तुम्ही डायग्नोसिस करू नका. टीका टिप्पणी कुठेही करू नका. प्रत्येकाचं वागणं वेगळं असेल. कोणी गोड बोलेल, कोणी कठोर बोलेल. तुम्ही असं नाही म्हणायचं की तो का कठोर बोलतोय, नाही. भागवतमध्ये महापुरुषांचे लक्षण सांगितलेले आहे. भागवत 11वा अध्याय. गृहीत्वाप्येन्द्रियैरर्थान् यो न द्वेष्टि न रुष्यति. गृहीत्वाप्येन्द्रियैरर्थान् यो न द्वेष्टि न रुष्यति. इंद्रियाद्वारे सर्व विषय ग्रहण करतो पण आसक्ती नाही. मग विषय आम्ही त्यागायचे का? माणसाला भेटायचं नाही का? विषय आम्ही उपभोगाचे नाहीत का? संसार आम्ही करावा की नाही करावा? हे सगळे प्रश्न आपल्या समोर येतात. मग आम्ही व्यवहार करायचा की नाही करायचा? काय म्हणतं भागवत? इंद्रियाद्वारे सर्व विषय ग्रहण करा पण आसक्ती नको. तुम्हाला बोलवलं, ज्ञानेश्वरीमध्ये आज गुलाबजामू गरम आणि उपमा मिळेल, आणि आल्यानंतर काहीही दिलं नाही, किंवा दिलं आपलं साधं काहीतरी उसळ फुसळ काहीतरी देऊन टाकले, चिवडा. तुम्ही ज्या लालसेनं आला गुलाबजामूसाठी ते नाही मिळाले, रागवू नका, आसक्त होऊ नका. आणि गुलाबजामू रोज द्यायचं कबूल केलं म्हणूनही येऊ नका. रोज मिळतंय तिथे. विषयांमध्ये आसक्त होऊ नका. मिळालं मिळालं आनंद माना, नाही मिळालं तथास्तु. लक्ष, आसक्ती नको, अटॅच नको. आसक्ती भगवंतामध्ये ठेवा. फक्त काय ग्रहण करा, आसक्ती नको. केव्हाही सोडता आलं पाहिजे. 1 मिनिट लागू नये. 1 मिनिट. प्रभूचं कॉज असेल, प्रभूचं कारण असेल, गुरुचं कारण असेल, 1 मिनिट लागू नये, सोडलं पाहिजे इमिजिएट. पोरानं सांगितलं इथून पुढे तुम्ही कारभार पाहू नका, भांडत नाही बसायचं. तुला काय समजतं, मूर्ख कुठला, असं तसं, कोर्ट कचेऱ्या, आसक्ती. काय करायचंय तुम्हाला? म्हणायचं उशीर की इमिजिएट सोडायचं. पूर्वीच्या काळी राजे लोक, पांढरा केस दिसला आणि मुलगा जर तरुण असेल तर राज्याभिषेक त्याचा करायचा. वनात जायचं, इमिजिएट सोडायचे. आता पांढऱ्या केसावाले सगळे संसार करतात आणि पोरं मजा करतात. सगळं अवघड झालंय.